मिडॉपला असेल, चांगलं पॉइंटला असेल. या गोंडाळ गोलवाडीचं एक कौतुक सांगतो, महाराष्ट्र यादवचारी ट्रस्टमध्ये ज्या टुर्नामेंट झालं होतं त्या टुर्नामेंटमध्ये अनिकेत गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता आणि या गोंडाळ गोलवाडीचे 7 खेळाडू त्या टुर्नामेंटमध्ये खेळत होते. तेच हा क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं. पवन मला वाटतं गोलंदाजीवरती सज्ज होतोय. गोंडाली गोलवाडी करून चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न केला पण निर्धाव चेंडू टाकतोय. पवन आपल्या गोलंदाजीवरती अचूक अशी गोंडाळी गोलवाडी करून गोलंदाजी करत असतो नेहमी आणि स्ट्राईक साठी आलेले फलंदाज आहेत धनगर मलाईकडून गुमगावचे सुपुत्र दिनेश जी बिरवाटकर हे इथे उपस्थित राहिले. नितीन सन्मान केला जाईल. दिनेश जी बिरवाटकर, मी संजय दिवेकर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी दिनेश जी बिरवाटकर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. स्ट्राईक साठी धनगर मलाईकडून फलंदाज आलेले आहेत नितीन आणि मिलिंद आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धाव संख्या वाढती स्कोर होती होते ती धनगर मलाईची. एक काय गोलंदाजी करतोय आपल्या गावासाठी आणि आपल्या नावासाठी. खास गावावरून हा संघ नेहमी या टुर्नामेंट मध्ये येत असतो. नालासोपारा असेल, गोरेगाव असेल, आज दहिसर मध्ये देखील त्यांचं आगमन झाले ते म्हणजे गोंडाळी गोलवाडी. अचूक असा लॉंग ऑफला टकरवण्याचे चेंडू एक धावेवर समाधान मानावं लागेल. आयोजकांना पुन्हा एकदा ह्या गोंडाळी गोलवाडीची आठवण करून देतो, क्रिकेटपेक्षा त्यांचं कबड्डी हा महत्वपूर्ण खेळ आहे आणि जवळजवळ गेल्या मोसमामध्ये त्याने 7 ते 8 कबड्डीच्या स्पर्धा प्रथम क्रमांक पटकावलं आणि आपल्या समाजाचं नाव रोशन केलं या महाड शहरामध्ये. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या. जो हा गोलंदाज करतो तो देखील कबड्डीमध्ये असतो आणि एका परिवारामध्ये 7 प्लेयर त्यांच्या गावासाठी खेळत असतात. कुठेतरी थोडेसे गोलंदाजीमध्ये नियंत्रण विसरले आपले पवन आणि अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. वाढती धाव संख्या होते धनगर मलाईची ती म्हणजे 3. घोमगावचे सुपुत्र प्रमोदजी मागावकर इथे उपस्थित आहेत, त्यांचे इथे सन्मान केला जाईल. मी विशाल मागावकर यांना नम्र विनंती करतो की प्रमोद मागावकर यांचा सन्मान करायचा आहे. स्ट्राईकला आलेला फलंदाज डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धाव संख्या जाते आणि वाढती धावसंख्या होते संघाची धनगर मलाई या संघाची. 4 काय गोलंदाजी करतोय मित्रांनो. क्रिकेटमध्ये अनुभव जास्त असावा लागतो, अनुभवाशिवाय होऊ शकत नाही, वय किती असू दे. तसंच गोलंदाजी करतोय पवन. विठोबा गायकर यांचे इथे आगमन झालंय, त्यांनी मंचाकडे स्थानापन्न व्हायचंय. गुमेश्वरगावचे सुपुत्र विठोबा गायकर. ज्याच्या बॅट मधून षटकारांची अपेक्षा आहे तो म्हणजे स्ट्राईकला आलेला फलंदाज मिलिंद, पण 2 धावेवर समाधान मानावं लागेल. कुठेतरी झेल घेण्याचा प्रयत्न केला होता गोंडाळगडच्या क्षेत्ररक्षकाने पण झेल सुटली त्याच्या हातामधून. थोडीशी मिसफील्ड झाली आणि पवनला टेन्शन वाढतोय. महत्वपूर्ण खेळाडू आहे तो म्हणजे मिलिंद धनगर मलाईकडून नेहमी फलंदाजी करत आणि संघाची धाव संख्या झाली 6. विठोबा गायकर यांचे इथे सन्मान केला जाईल. मी संजय दिवेकर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी विठोबा गायकर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. अचूक अशी गोलंदाजी करतोय. निर्धाव तू मला 2 धावा काढू शकतोस तर मी तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो असं प्रत्यक्षात पाहायला मिळालं ते म्हणजे पवनच्या गोलंदाजीमधून. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त धावा खर्ची केलेल्या आहेत त्या म्हणजे 6. पहिल्या सामन्यासाठी आपण पाहायला मिळालं मित्रांनो, पहिला देखील सामना षटकाराने विजयी केला आणि दुसरा सामना देखील षटकारामध्येच विजयी झालं. काय आज चौकार षटकारांची आतिषबाजी होती, विजयाकडेच वाटचाल करतायत. कुमेश्वरगावचे सुपुत्र विजय गोले इथे तेही उपस्थित झाले, त्यांनी मंचाकडे यायचं आहे, त्यांचाही यथोचित सन्मान केला जाईल. विजय धोंडू गोले मंचाकडे यायचं आहे. हे जे गोंडाळी गोलवाडीचे सगळे खेळाडू आहेत ते मित्रांनो गावाला सगळे स्थायिक आहेत आणि आजच्या टुर्नामेंट खेळण्यासाठी एकच महाडमधून संघ नेहमी आपल्या या गवळी समाजामध्ये येत असतो तो म्हणजे गोंडाळी गोलवाडी. स्वतः कर्णधार आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतोय तो प्रदीप वाजे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धनगर मलाईची धाव संख्या झाली आहे. स्ट्राईक लागलेले फलंदाज अजूनपर्यंत पिचवर आहेत ते म्हणजे मिलिंद. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल जर आपल्या संघाचं चांगलं टार्गेट ठेवायचं असेल. मजबूत असा संघ आहे. संजय घोळे यांना नम्र विनंती करतो की त्यांनी मार्क करत होतो म्हणजे प्रदीप वाजे. लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला पण नाही. प्रदीपने 1च धावेवर समाधान मानावं लागेल. लगेचच थ्रो केला पण 1च धावेवर समाधान. थोडीशी मिसफील्ड होते, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला पण पाहूया यश होतोय काय.
एक चोरटी धाव घेते, थोडीशी मिसफिल्ड झाली प्रदीप वाजे यांच्याकडून आणि लगेच वाढती धाव संख्या होते संघाची, ती म्हणजे 8. पाहूया आता कोण कोणाची लावतो 8. प्रदीप वाजे कर्णधार की स्ट्राईकला आलेला फलंदाज नितीन. उमेश्वरगावचे सुपुत्र अमोल गायकर हे इथे उपस्थित झाले, त्यांनी मंचाकडे यायचं आहे, त्यांचाही यथोचित तसा सन्मान केला जाईल. अमोलजी गायकर मंचाकडे यायचं आहे. अचूक अशी क्षेत्ररक्षण करता येतो म्हणजे गोंडाळे गोलवाडी आणि एक धाव खर्च करतायत आपल्या गोलंदाजीवरती. प्रदीप अचूक अशी गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी आणि आपल्या नावासाठी. धाव संख्या झाली आहे ती धनगरमाला या संघाची 9. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन करतायत आपले कर्णधार स्वतः प्रदीप वाजे आपल्या नावासाठी आपल्या गावासाठी. चांगला समाचार घेतला मिलिंदने. पाहूया क्षेत्ररक्षण तैनात आहे, पाहूया काय होते. जे घेतलं मिलिंदचा महत्वपूर्ण विकेट जात आहे, जो सलामीवीरसाठी आला होता मिलिंद. विकेटचे पतन होते हो जाते डीजे. थँक्यू रुपये, थँक्यू. मी रुपेशजी गायकर यांना नम्र विनंती करतो की यांनी मंचाकडे यायचं आहे, त्यांचाही यथोचित असा सन्मान केला जाईल. आशिष रिकामे मिलिंदची जागा भरून काढण्यासाठी गोलंदाजीवरती सज्ज होते. अपील करतात पंचाकडे. पंचांना कुठल्याही गोष्टीचा दबाव न घेता निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. बाहुबली मधला कटप्पा आणि गोलंदाजीमध्ये अचूक टप्पा टाकले ते म्हणजे प्रदीप वाजे आणि गोंडाळे गोलवाडी करून फक्त 1 बाद आणि धाव संख्या झाली आहे ती म्हणजे धनगर मलाईची 9. किसनजी गायकर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी आशिष रिकामे यांचा सन्मान करायचा आहे. किसनजी गायकर स्टार गौरवाडी आणि SYM गौरवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण स्टेज कडे यायचं आहे. 1 धाव मिळाली. वाढती धाव संख्या होती स्कोर बोर्ड होती ती म्हणजे 10. उमेश शेळगावचा अजून एक तरुण व्यक्तिमत्व विशाल विठोबा गायकर हे इथे उपस्थित राहिले आहेत, त्यांचे इथे सन्मान केला जाईल. त्यांनी मंचाकडे स्थानपन्न व्हायचं आहे. अचूक अशी गोलंदाजी केली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद धाव संख्या झाली आहे धनगरमाला या संघाची 11. मी अमोल गायकर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी विशाल गायकर यांचा सन्मान करायचा आहे. अमोलजी गायकर विशाल गायकर यांचा सन्मान करतील. आता गोलंदाजीवरती सज्ज होते तो म्हणजे अनिकेत. महाराष्ट्र यादवचारी ट्रस्टच्या ज्या लोअर परेला टुर्नामेंट झाल्या होत्या त्या टुर्नामेंट मध्ये हा अनिकेत कटर बॉलिंग करून चांगला गोलंदाजी केली होती आणि आपल्या शाखेला विजय संघ म्हणून घोषित केलं होतं. चंद्रसूर्य असेपर्यंत महाराष्ट्र यादवचारी ट्रस्टचा कुठलाच शाखा विजयी झाली असेल ते महाड संघ म्हणून हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो. नेहमी संघासाठी चांगली अशी गोलंदाजी करत असतो अनिकेत. आपल्या नावाप्रमाणे आणि आपल्या गावासाठी नेहमी खेळत असतो. मुंबईमध्ये स्थायिक आहे पण संघ नेहमी आज बाकीचे संघ जे खेळाडू आहेत ते गावावरून खास या टुर्नामेंटसाठी येत असतात. पाहूया अनिकेत काय गोलंदाजीचा समाचार घेत आहेत काय आपले फलंदाज. चांगली अशी गोलंदाजी करेल अनिकेत असा अनुभव आहे प्रदीप वाजे याला. निर्धाव चेंडू टाकला आपल्या गोलंदाजीवरती. विशालजी मागावकर हे इथे उपस्थित राहिलेत. विशाल मागावकर यांनी मंचाकडे यायचं आहे, त्यांचाही यथोचित सन्मान केला जाईल. तसेच गुमगावचे समाजसेवक प्रितेशजी गायकर हे इथे उपस्थित आहेत, त्यांनी मंचाकडे यायचं आहे. प्रितेशजी गायकर मंचाकडे यायचं आहे, तुमचा इथे सन्मान केला जाईल. प्रितेशजी गायकर लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते आणि वाढती धाव संख्या स्कोर बोर्डवरती होती ती धनगरमाला या संघाची 12. अचूक अशी गोलंदाजी करतोय आपल्या गोलंदाजीवरती तो अनिकेत.
15 मिनिटाचा अवधी दिला जाईल. आणि जरा क्विक फास्ट करायचं आपल्याला, परिपूर्ण सामने करायचे आहेत. लगेचच मला वाटतं स्लीपला देखील एक क्षेत्ररक्षण तैनात केलं. आपल्या गोलंदाजीचा अनुभव आहे त्यांच्याकडे. थोडेसे रन जात होते कीपर कडून, लगेचच स्लीपला एक प्लेअर देखील घेतला अनिकेतने आणि अचूक अशी गोलंदाजी करतोय. परत एकदा मला वाटतं ज्याच्या बॅट मधून निर्धाव चेंडू येतोय काय पाहूया. काय गोलंदाजी करतोय, 12 धावेवरच ठेवलंय अजूनपर्यंत. 3 निर्धाव चेंडू टाकलेला आहे. केजी स्टार गौलवाडी आणि SYM या दोन्ही गौलवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं आहे. उमेश्वर गावचे सुपुत्र संकेतजी लटके साहेब इथे त्यांचं आगमन झालंय, त्यांनी मंचाकडे यायचं आहे. त्यांचाही यथोचित असा सन्मान केला जाईल. संकेतजी लटके. मित्रांनो, ह्या अनिकेतला खेळणं इतकं सोपं नाही. मूर्ती लहान पण कीर्तिमान. मी मगाशीच सांगितलं वाईटचं पंच आमच्याकडे वळत आहेत आणि वाईटचा इशारा करताय. वाढती धावसंख्या मिळते अवांतर. अमित बाद होतोय आणि विकेटचं पतन होतंय. वाढती धावसंख्या होते ती 13. काय गोलंदाजी करतोय, एकच वाईटच्या स्वरूपामध्ये धाव दिले अनिकेतने. लगातार मला वाटतं 2 धावा खर्च केलेत आपल्या गोलंदाजीवरती. ऑफ साईडला पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला पण क्षेत्ररक्षण तैनात, थोडीशी मिसफील्ड होते. दुसऱ्या धावेचा कौल. 2 धावा परिपूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेवर समाधान मानावं लागेल आणि वाढती धावसंख्या होते धरगर मला या संघाची ती 15. गोमगावचे सुपुत्र दिगंबर गायकर हे इथे उपस्थित आहेत, त्यांनी मंचाकडे यायचं आहे. त्यांचाही यथोचित असा सन्मान केला जाईल. दिगंबर गायकर. SYM गौलवाडी आणि केजी स्टारच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो. गौलवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं आहे. मित्रांनो, थोडंसं सहकार्य आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सुशीलजी गायकर हे इथे उपस्थित आहेत, त्यांनी मंचाकडे यायचं आहे. त्यांचाही यथोचित असा सन्मान केला जाईल. सुशील गायकर मंचाकडे यायचं आहे. अनिकेत आपल्या संघासाठी गोंडाळेगावचे नेहमी ह्या मुंबई नगरीमध्ये अचूक अशी गोलंदाजी करत असतो. तो अनिकेत आपल्या अनुभवाचा प्राणपणाला लावतोय आणि धनगरमाला या संघाची धावसंख्या झाली होती 16. लगेचच फास्ट जास्त कुठली टीम मिटिंग करू नका मित्रांनो, थोडंसं सहकार्य करायचं आहे. अचूक अशी गोलंदाजी करतोय. चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न केला पण नाही. पंच आमच्याकडे वळतात आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक वाढती धावसंख्या मिळते ती 1 आणि लगेचच रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतो फलंदाज. 3 वर. काय सुंदर अशी गोलंदाजी प्रदर्शन दाखवताना गोंडाळे गावचा एक कट्टर गोलंदाज खूप सुंदर अशी गोलंदाजी दाखवल्या आपल्या माध्यमातून आणि समोरच्या संघाला रोखून ठेवलंय. धावसंख्या जाईल ती 17. जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 18 रनांची गरज आहे मित्रांनो. या अनिकेतकडे गोलंदाजीचा अनुभव खूप आहे आणि प्रदीप वाजेला त्याच्यावर आत्मविश्वास आहे मित्रांनो. एवढा विश्वास आहे त्याच्यावर गोलंदाजीवरती. घुमगावचे समाजसेवक श्री सुहासजी महागावकर साहेब यांचे इथे आगमन झालं. तरी सर्व शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सुहासजी महागावकर. खरोखर शिवशक्ती क्रिकेट संघाचं आभार मानावं लागतील. एवढा मोठा स्टेज कमी पडतोय मान्यवरांसाठी. एवढ्या मोठ्या मान्यवरांना सगळ्या निमंत्रण पत्रिका दिलेली आहे आणि त्या निमंत्रणाला मान देऊन आज त्याने देखील इथे उपस्थित दाखवले आहे. वेळात वेळ काढून आल्याबद्दल शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वरच्या वतीने मान्यवरांचं परत एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. लगेचच मी विनंती करतो धनगरमाले या संघाला क्षेत्ररक्षणासाठी जायचं आपण. सुभाषजी महागावकर एक समाजसेवक आहेत, चांगले घुमेश्वर या गावचे सुपुत्र आहेत. प्रचंड त्यांना समाजसेवेची आवड आहे मित्रांनो. ही समाजसेवा रक्तात असावी लागते आणि ते प्रत्यक्षात पाहायला मिळते आम्हाला या मान्यवरांच्या. सुभाषजी महागावकर यांच्या उपस्थितीतून एकदा जोरदार टाळ्या होते त्यांच्यासाठी. लाख मोलाचं वेळ काढून आपल्या या टुर्नामेंटसाठी संघाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवरांना
मंचाकडे. लगेच सुहासजी महागावकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. परत एकदा शिवशक्ती क्रिकेट संघाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. लाख मोलाचा असं वेळ काढून आपण संडे असल्या कारणास्तव कुठेतरी फॅमिलीला टाइम देण्याचा वेळ असतो, पण आपण वेळात वेळ काढून आपल्या गावासाठी आलात त्याबद्दल शिवशक्ती क्रिकेट संघाच्या वतीने गोमेश्वर या गावाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एक समाजसेवक आहेत, अशी समाजसेवा आपल्या सदस्यांच्या देखील अंगामध्ये घुसली पाहिजे, रक्तामध्ये असली पाहिजे. आपल्या समाजाचं, आपल्या गावाचं, आपल्या नावाचं, गोमेश्वर या गावाचं नाव लौकिक करायचं आहे. तरी मी SYM आणि कुडतुडी SYM DB या संघाला आणि कुडतुडी या संघाला विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. कुडतुडी गववाडीच्या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मिलिंद, मी धनगर मला या संघाला विनंती करतो. 2 सलामीवीर गोंडाळी गववाडीचे आपल्याला आलेले आहेत. पाष्टी गावचे सुपुत्र श्रीकांतजी दिवेकर यांचे इथे आगमन झालंय. आम्ही मंडळातर्फे त्यांचंही हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. श्रीकांतजी दिवेकर स्थानपन्न व्हायचं आहे आपण. मी आपल्या गावचे समाजसेवक आणि माजी अध्यक्ष सुहासजी महागावकर यांचे इथे यथोचित असा सन्मान केला जाईल. मी कृष्णा लटके यांना नम्र विनंती करतो की त्यांनी सुहासजी महागावकर यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे मंचावर. लगेचच मॅच मैदानाकडे जाऊया. मान्यवरांच्या हार्दिक स्वागत देखील झालेलं आहे, त्यांचा सत्कार सोहळा देखील होणार आहे. तरी 2 फलंदाज सलामीवीर आतमध्ये गेले आहेत, ते म्हणजे स्ट्राईकला पवन राज आणि नॉन स्ट्राईकला येतो कर्णधार स्वतः प्रदीप आणि गोलंदाजीवरती सज्ज होतोय धनगर मलेचा गोलंदाज सुरेश. धनगर मलाईचा गोलंदाज प्रज्योत धनगर मलाईकडून अचूक अशी गोलंदाजी नेहमी स्ट्राईकला करत असतो. आणि गावावरून आलेला संघ आहे तो म्हणजे मी सांगतोय गोंडाळे गवळवाडी. स्ट्राईक साठी आलेला फलंदाज राज आणि नॉन स्ट्राईकला येतो म्हणजे प्रदीप वाजे. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे संघाला ती 18 रनांची. 18 बॉल मध्ये 18 रनांची आवश्यकता आहे. चला स्टार्ट मित्रांनो, धनगर मले या संघाच्या लगेच स्टार्ट करायचं आहे. गोलंदाजीवरती मार्कवर सज्ज होतोय तो प्रज्योत आणि स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे राज. कृष्णाजी खेडेकर खर्डी यांचे इथे उपस्थिती दाखवलेली आहे. त्यांचंही शिवशक्ती क्रिकेट संघ गुमेश्वर संघाकडून हार्दिक असं स्वागत. त्यांचाही इथे यथोचित सन्मान केला जाईल. मी अनिलजी बिरवाटकर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी सन्मान करायचा आहे. एक धाव लगेचच घेतलेली आणि एक धावेबरोबर धावफलक उघडलं जात आहे. गोंडाळी गवळवाडीचे राजच्या फलंदाजीमधून एक धाव आलेली आहे आणि आता स्ट्राईकला आलेला फलंदाज गेलाय. कृष्णा खेडेकर खर्डी यांचा मंचावर स्वागत होत आहे. प्रदीप वाजे आणि प्रज्योत. आपल्या गोलंदाजीला जर संघाला विजयी करायचा असेल तर अचूक गोलंदाजी करावी लागेल. अनिकेत प्रमाणेच आपल्या गोलंदाजीचा अनुभव येतो का प्राणपणाला लावतो काय पाहूया. पंच आमच्या बरोबर वळत आहेत आणि नियम क्रमांक 22 अंमलात आणला जातोय. वाईटच्या स्वरूपामध्ये मिळते. वाढती धावसंख्या होते. धनगर मलेचा सुपुत्र सुतेश रायगवळी हे इथे उपस्थित झाले. त्यांचाही आपण यथोचित असा सन्मान करू. सुतेशजी मंचावर यायचं. मी दीपेश गायकर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी सुतेश यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. काय गोलंदाजी करतोय पण पंच आमच्याकडे केवळत आहेत आणि वाईटच्या सोबत बॅक टू बॅक 2 वाईट टाकले आणि लगेचच वाढती धावसंख्या होते ते गोंडाळे गलवाडीची. 3 आलेल्या मान्यवरांना परत एकदा सांगावं लागेल, हा गोंडाळे गवळवाडी महाड शहरातून आपल्या गवळी समाजांचं गाव आहे आणि ते खास गावावर ही टुर्नामेंट खेळण्यासाठी आलेले आहेत. या घुमेश्वर या संघाने त्यांना आमंत्रित केलं आणि त्या आमंत्रणाला मान देऊन आज आलेले आहेत गावावरून. खास प्रदीपने चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न केला पण निर्धाव चेंडू टाकला आपल्या गोलंदाजीवरती तो म्हणजे प्रज्योतने. धनगर मलाईकडून नेहमी स्ट्राईकला गोलंदाजी करत असतो. पुढील होणारा सामना कुडतोडी वर्सेस SYM. दोन्ही संघनायकांना विनंती आहे आपण टॉस करायचा आहे. SYM DB गवळवाडी.
मी शिवाजी मावकर यांना विनंती करतो की त्यांनी टॉस करायचं आहे दोन्ही संघांमध्ये. SYM-DB गौलवाडी वर्सेस कोडतोडी पुढील होणारा सामना. SYM-DB आणि कुडतुरी गववाडी यांच्यामध्ये नाणेफेक होत आहे. त्या नाणेफेकीसाठी मी मान्यवरांना विनंती करतो. घुमेश्वर गावचे सुपुत्र सुहासजी मागावकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे आणि कोणाच्या बाजून कौल जातो पाहूया. अचूक अशी टॉस करतात आमचे समाजसेवक हे सुहासजी महागावकर साहेब घुमेश्वर गावचे सुपुत्र आहेत. ते कंपल्सरी चेसिंग असेल. अचूक अशी गोलंदाजी करतोय प्रज्योत. आपल्या गोलंदाजीवरचा अनुभव पणाला लावतोय आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी धनगर मलाईकडून. तसंच स्ट्राईकला आलेले फलंदाज अजून पिचवर होते म्हणजे राज आणि प्रदीप. संघाची धावसंख्या झाली 4. पंच आमच्याकडे वळतात काय पाहूया. 1 रन मिळतोय. लेग पुढील होणारा सामना कोडतोडीने टॉस विन केलाय आणि उपस्थित कर्णधार यांचे इथे सन्मानचिन्ह देऊन आपण घोषित करणार आहोत. मी कोडतोडी गावचे कर्णधार यांना नम्र विनंती करतो की त्यांनी सन्मानचिन्ह घ्यायचं आहे. मी प्रकाशजी जाधव यांना नम्र विनंती करतो की त्यांनी कोडतोडी गावच्या कर्णधाराला सन्मानचिन्ह देऊन घोषित करायचं आहे. गोंडाळ गलवाडीची संघाची धाव संख्या झाली ती 5. खेळाडूंना विनंती करतो की आपण मैदानाच्या बाहेर व्हायचं आहे. जे ऑफ साईडला खेळाडू आहेत मित्रांनो मैदानाच्या बाहेर व्हायचं आहे. मैदानाच्या तसेच SYM-DB गौलवाडी यांचेही कर्णधार इथे उपस्थित राहिलेत. त्यांचे इथे सन्मानचिन्ह देऊन आपण सन्मानचिन्ह घोषित तरी प्रकाश जाधव यांना आम्ही विनंती करतो की त्यांना सन्मानचिन्ह देऊन घोषित करायचं आहे. SYM-DB गौलवाडी कुडतोडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. पुढील होणारा सामना कुडतोडी वर्सेस SYM-DB गौलवाडी. लगेचच जाऊया सामन्याकडे. प्रदीप काय प्रज्योतने गोलंदाजी केली आणि प्रदीपला कुठेही धाव खर्ची करता आली नाही. आपल्या बॅट मधून 5 धावेवर समाधान मानावं लागते प्रदीपला. अचूक अशी गोलंदाजी करतोय. मूर्ती लहानपण कीर्ती महान प्रज्योत आपल्या संघासाठी आणि आपल्या नावासाठी चांगला प्रदीपने समाचार घेण्याचा प्रयत्न केला. पाहूया झेलबाद होतोय का नाही. थोडंसं अपयश येतोय आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धावा मिळत आहेत त्या 1. वाढती धावसंख्या संघाची झालेली आहे ती बिनबाद 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6. पाष्टी गावचे सुपुत्र शैलेश सिकंदरा दिवेकर इथे त्यांचं आगमन झालंय. त्यांचे इथे यथोचित असा सन्मान केला जाईल. मी चंद्रकांत मावकर यांना विनंती करतो की त्यांनी श्रीकांतजी दिवेकर यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. आतापर्यंत सुंदर असं आयोजन आणि खूप सर्व संघांनी चांगली अशी साथ दिली आहे. अशी साथ तुमची अपेक्षित असेल पुढील सामन्यासाठी. सर्व कर्णधार सर्व गाव सर्व आलेले प्रेक्षक त्यांचा घुमेश्वर चषकामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत धनगर मलाईकडून. एक प्रतिनिधी धनगर मलाईचा एक प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायचा आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. वाईटच्या सुपांचा आमच्याकडे होत आहे. नियम क्रमांक 22 अंमलात आणला जातोय आणि पिचच्या बाहेर गोलंदाजी केल्याच्या नंतर वाईटच्या स्वरूपामध्ये वाढती धावसंख्या होते ती संघाची 7. उपस्थित मान्यवर संकेश लटके यांचा इथे सन्मान केला जाईल. मी दीपेश गायकर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी संकेशजी लटके यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. विकेटचे पतन होत आहे. गोंडाळगडचे नो बॉलचा इशारा येतोय. पंच आमच्याकडे वळत आहेत आणि थ्रो बॉलिंगचा इशारा करतायत. मला वाटतं परिपूर्ण या गोलंदाजावरती बँड असेल या पूर्ण सामन्यामध्येच. लगेच एक जीवदान मिळते म्हणजे राजला आणि फ्री हिट मिळतोय. समोर आहे आता स्ट्राईकला आलेला फलंदाज समोर आहे प्रदीप वाजे स्वतः कर्णधार आहेत आणि संघाची धाव संख्या झाली आहे ती म्हणजे भुवनेश्वर गावचे सुपुत्र विजय रामचंद्र मागावकर हे इथे उपस्थित राहिलेत. त्यांचाही यथोचित असा सन्मान केला जाईल. त्यांनी मंचाकडे यायचं. विजय मागावकर. प्रत्येक संघाने एक गोष्टीची नोंद घ्यायची. थ्रो बॉलिंगला अजिबात अलाउड नाही आणि परिपूर्ण या टुर्नामेंटमध्ये त्याला बँड असेल म्हणून प्रत्येक 9 रन झालेले आहेत गोंडाळे गोलवाडीचे.
बिनबाद नाव चांगला समाचार घेतला आणि मिडऑफच्या दिशेने एक धाव मिळते ती गोंडाळे गव्याला वाढती धावसंख्या होते ती 10. आता इंटरनॅशनल मध्ये हा क्रमांक कधी जर्सीवरती आपल्याला पाहायला मिळणार नाही तो म्हणजे 10. जर सचिन तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक आहे तो सध्या आता रिटायर केला जाईल या इंटरनॅशनल विजय मॅच. मागावकर यांचा यथोचित सन्मान करतील परेश लटके यांना नम्र विनंती आहे. त्यांनी विजय मागावकर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. धनगर मलाईची काय गोलंदाजी करतात अचूक तसेच गोंडाळे गव्हाळची बिनबाद धाव संख्या झालेली आहे ती 11. अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल. अजून सलामी वीर आलेले फलंदाज अजूनपर्यंत पिचवर आहेत. जर आपला संघ विजयी करायचा असेल ऑफ साईडला खेळण्याचा पॉईंटच्या दिशेने जातोय सरळ मला वाटतं येतोय त्याच्या बॅट मधून एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कौल पंच आमच्याकडे वळत आहेत. घोमगावचे कोच विजय गायकर हे इथे उपस्थित झालेत. त्यांचाही यथोचित असा सन्मान केला जाईल. विजय गायकर डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये मिळते आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. तसेच घोमगावचे सुपुत्र प्रलय घोले यांचे इथे यथोचित सन्मान केला जाईल. त्यांनी मंचाकडे यायचं आहे. हो काय गोलंदाजी केली आणि खरोखर काय मी त्यानं प्रत्यक्षात पाहिलं पंचगी अगोदर बाद देण्याच्या अगोदरच प्लेअर बाद होते बाहेर येते क्रिकेट हीच खेळाडू वृत्ती असली पाहिजे. ॲडम गिलकीची एकदा आठवण करून देतो मित्रांनो 13 वेळा पंचांच्या अगोदर मैदानाच्या बाहेर पडणारा खेळाडू त्याचा रेकॉर्ड असेल तो ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ॲडम गिलकीच्या नावावर आहे. पंचांचा बोट वरती होण्याच्या अगोदरच बाद होतो. ही खेळाडू वृत्ती प्रत्येकाच्या मध्ये असली पाहिजे मित्रांनो. तीच खेळाडू वृत्ती दाखवली गोंडाळे गववाडीचा फलंदाज राजने. मी मंगेश दिवेकर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी प्रलय गोले यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. प्रलय गोले दुसरे षटक चालू आणि काय गोलंदाजी करतो. आदित्यला बॅन केल्याच्या नंतर लगेच नितीन गोलंदाजीसाठी सज्ज आला आणि राजचा विकेट घेतला. अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल आपल्या गोलंदाजी. काय मित्रांनो हाच अगोदर गोलंदाज टाकायला पाहिजे होता. कुठल्याही गोष्टीचा दबाव घेतलेला नाही आहे. लगेचच चला जास्त टीम मीटिंग करू नका धनगर माले या सगळ्याला विनंती करतो. होमगावचे सुपुत्र देवेंद्र बिरवाटकर हे ते उपस्थित झालेत. त्यांचाही यथोचित असा सन्मान केला जाईल. गोंडाळा संघ गववाडीची धाव संख्या झाली ती म्हणजे 12. 7 बॉलमध्ये 7 बॉलमध्ये 6 रनांची आवश्यकता आहे. पण अचूक गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी तो म्हणजे नितीन. लगेच राजचा विकेट घेतला. एक धाव लगेच परिपूर्ण केली. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या वाढती होते ती गोंडाळे गववाडीची 13. मी प्रलय गोले यांना नम्र विनंती करतो की विजय गायकर यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. विजय गायकर यांनी मंचाकडे यायचं आहे. 13 क्रमांक हा जवळ श्रीलंकेचा फलंदाज जो चांगला फलंदाजी करत असतो मेंडिस आहे आणि तो नेहमी समजतो की मला हा अनलकी क्रमांक आहे म्हणून त्याच्या जर्सी क्रमांक देखील त्यांनी घेतलाय सक्सेसफुल करण्यासाठी 13 आणि तशीच सोडबोल धाव संख्या लागली ती म्हणजे 13. गोंडाळे गौरवाडीची एक बाद धाव संख्या झाली 13. आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे गोंडाळे गौरवाडीला 5 रनांची 6 बॉलमध्ये 5 रनांची आवश्यकता आहे. विजय मागावकर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी देवेंद्र बिरवाटकर यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. विजय मागावकर महेंद्र बिरवाटकर हे इथे उपस्थित झाले. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. महेंद्रजी बिरवाटकर यांनी मंचाकडे यायचं. भूमगावचे सुपुत्र आणि समाजसेवक विकासजी बिरवाटकर यांचे इथे आगमन होत आहे. मंचाकडे यायचं आहे. मंचाकडे स्थानपन्न व्हायचं आहे. विकासजी बिरवाटकर जास्त मित्रांनो टाइम घेऊ नका. लगेच सामना चालू करायचा आहे. गोलंदाजी सज्ज झालेले गोंडाळे गौरवाडीला जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे 6 बॉलमध्ये 5 रनांची आवश्यकता आहे. एक बाद फलंदाज झाले आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून निर्णायक षटक आहे तो म्हणजे धनगरे मलेकडून गोलंदाजीमध्ये सज्ज होते रोहन. पण स्ट्राईकला आलेला फलंदाज आता नॉन स्ट्राईकला उभा आहे तो म्हणजे प्रदीप आणि
स्ट्राईक्स घेतले. सेकंडला आलेला तो साहिल, पाहूया आपल्या संघाला विजयी करतोय काय. काय गोलंदाजी करतोय आता समीकरणालय मैदानामध्ये. 5 बॉल मध्ये 5 रनांची आवश्यकता आहे. पाहूया गावावरून खास या संघाला तो म्हणजे गोंडाई गौरवाडी. नथुराम दर्गे यांना विनंती करतो की देवेंद्र बिरवाटकर यांचा इथे सन्मान करायचा आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय बाहुबली मधला कटप्पा आणि गोलंदाजी मध्ये अचूक टप्पा, असा अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय तो म्हणजे रोहन धनगरमला या संघाकडून. पाहूया प्रदीप चांगला समाचार घेतोय काय. ओ काय फिल्डिंग केली ऑफ साईडला आणि लगेच धावची देतोय तो म्हणजे गोंडाई गौरवाडीकडून. बॅक टू बॅक विकेट जातोय. 2 बाद, धाव संख्या फक्त होते ती म्हणजे 13. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू डीजे. आदित्यची जागा त्यांचाही यथोचिताचा सन्मान केला जाईल. त्यांनी मंचाकडे यायचं. सूर्यकांत गायकर स्ट्राईकला ज्यांनी गोलंदाजी केली गोंडाई गौरवाडीकडून तो आता येतो पवन. आपल्या नावाप्रमाणे जर संघाला पवन ठेवायचं असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल. 4 बॉल मध्ये आता 5 रनांची आवश्यकता. मित्रांनो काय समीकरण होतं, 6 बॉल मध्ये 5 रनांची आवश्यकता होती पण आता समीकरण येऊन चुकलंय ते म्हणजे 4 बॉल मध्ये 5. प्रदीपला कुठेतरी स्ट्राईक देण्याची गरज आहे. पवनला बघूया देतो का स्ट्राईक की आपल्याच पुन्हा खांद्यावर जबाबदारी घेतोय. हो स्टेट डाय खेळण्याचा प्रयत्न केला पण क्षेत्ररक्षण तैनात धनगरमलाईचे अचूक असं क्षेत्ररक्षण केलं आणि आता 3 बॉल मध्ये 4 रनांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग आहे आणि स्ट्राईकला आलेला फलंदाज अजून कर्णधार स्वतः पिचवर आहे तो म्हणजे प्रदीप. मंगेश दिवेकर यांना नम्र विनंती करतो की सूर्यकांत गायकर यांचा यथोचिताचा सन्मान करायचा आहे. अचूक अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि आपल्या नावासाठी रोहन धनगरमलाईकडून अचूक अशी गोलंदाजी करतो. वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून निर्णायक षटक तिसरे घेऊन आलेले आहे पण पवन समोर उभा आहे. पाहूया चांगला समाचार घेतला. लेग साईडला क्षेत्ररक्षण तैनात आहे पण होते काय बाद, होतं विकेटचा पतन होतं. एकदा होऊ दे डीजे याच्यासाठी. गावचे समाजसेवक विकासजी बिरवाटकर मंचाकडे स्थानपन्न व्हायचे. 2 बॉल मध्ये आता 4 रनांची आवश्यकता आहे ते म्हणजे गोंडाई गौरवाडीला. जर रोहनने अचूक गोलंदाजी केली तर आपला संघ विजय होऊ शकतो आणि जर अचूक फलंदाजी केली तर आपला हा संघ गोंडाई गौरवाडी करू शकतो. पाहूया काय होतं समीकरण. धनगरमलाईला विनंती करतो मित्रांनो जास्त टीम मीटिंग करू नका. क्षेत्ररक्षण लगेच सजवून ठेवायचं. आपण 15 मिनिटाचा अवधी असेल ना तर आयोजकांच्या वतीने आपल्याला पॅनल्टाईज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे मित्रांनो. 2 बॉल मध्ये 4 रनांची आवश्यकता आहे ती म्हणजे गोंडाई गौरवाडीला. पाहूया काय होते मित्रांनो. अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय तो धनगर वर्सेस गोंडाई. 2 बॉल मध्ये 4 रनांची आवश्यकता आहे. अचूक हा निर्णय बॉल असू शकतो. 1 बॉल धनगरमलाई की गोंडाई गौरवाडी कोण विजय होतो या सामन्यामध्ये पाहूया. स्ट्राईकला आलेला फलंदाज आता आहे सोनू. परिपूर्ण खांद्यावर प्रदीपची जागा घेतली ती म्हणजे सोनूने बाद झाल्याच्या नंतर 2 बॉल मध्ये 4 रनांची आवश्यकता. अचूक गोलंदाजी करतोय. चांगला समाचार आणि निर्धाव चेंडू टाकतोय काय पाहूया. पवनकडे स्ट्राईक दिली पण मला वाटतं रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. सोनू तर स्ट्राईक दिली सोनूला. अजून देखील समीकरण आहे 1 बॉल मध्ये 4 रनांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चौकार किंवा षटकार टाकावा लागेल तो म्हणजे पवनला.
अपोजिशन संघाला